जय पवारांच्या गावभेट दौऱ्याचा सांगवीतून प्रारंभ झालाय। ग्रामस्थांशी संवाद साधत अडचणी जाणून घेतल्या गेल्या। प्रलंबित प्रश्न तत्परतेने मार्गी लावण्यासाठी कटिबद्ध आहोत असं वक्तव्य यावेळी राष्ट्रवादीचे युवा नेते जय पवारांनी केलं। काय लोक धक्क्यावर जवळून सांगतात नाही दादा पाण्याचा प्रॉब्लेम आहे, नाही तर लोड शेडिंगचा प्रॉब्लेम आहे, तसे अडचणी येतच राहणार। त्याच्यासाठी पण वहिनींनी हा निर्णय घेतला। तुम्हाला माहिती आहे कनेरीच्या सभेत ते बोलले जिथं पण पाण्याची अडचण असेल ते लगेच तिथल्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन तिथं पाणी सोडतील। तसं झालं पण काही ठिकाणी। सांगण्याचं तात्पर्य काय की जसं दादांना लोकांची भावना कळायचे, लोकांच्या अडीअडचणी समजायचे, तसेच वहिनींना पण समजतं आणि आज त्यांना खरंच आपली गरज आहे। अल निनोमुळे सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाचं संकट निर्माण झालेलं आहे। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी संकेत दिलेत। अल निनोमुळे भीमा नदीत उजनी धरणातून एकच आवर्तन आहे। मुबलक पाण्यावर ऑगस्ट पर्यंतचं नियोजन करायचं असल्याचं जयकुमार गोरे म्हणाले। तर संकट लक्षात घेता नागरिकांनी पाणी जपून वापरा असंही आवाहन करण्यात आलंय। बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेतला की येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये भीमा नदीमध्ये एक आवर्तन सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे। उन्हाळी हंगामाचं नियोजन करत असताना 2 आवर्तनं सोडणं अपेक्षित आहे, परंतु सद्य परिस्थिती लक्षात घेऊन अल निनोचं संकट लक्षात घेऊन आपण एक आवर्तन सोडण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यानंतरची जी परिस्थिती जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यामध्ये असेल त्यावर सरकार विचार करेल। पिण्याचा पुरेसा पाणी साठा असला पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे। त्या अनुषंगाने विचार केला जाईल। रत्नागिरी जिल्ह्यात सर्वत्र अक्षय तृतीयेचा उत्साह पाहायला मिळतोय। अक्षय तृतीयेनिमित्त गणपतीपुळे मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे। गणपतीपुळे मंदिराच्या गाभाऱ्यात आंब्यांची आरास करण्यात आलेली आहे। राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक गणपतीपुळ्यात दाखल झालेत। फुटलेल्या साठवण तलावाची दुरुस्ती नाहीच आहे। धाराशिवमध्ये अतिवृष्टीमुळे साठवण तलाव फुटला होता। 7 महिन्यांनंतर दुरुस्ती रखडलेल्या अवस्थेत आहे। जमीन खरडून गेली आहे, तरीही शेतकरी अद्याप मदतीच्या प्रतीक्षेत आहे। पैसे मिळाले नाहीत, काय नाही। आता सध्या जनावरांवर पाणी सुद्धा पाजायला नाही, विकत पाणी आणतो। आता टँकरने पाणी विकत आणतो। तलावात फुटल्यापासून इथं पाणी बी नाही। आता कोण अधिकारी इथं आला ना आजपासून। आज 7 महिने झालं कोणच आलं नाही। सगळ्या विहिरी बुजल्या होत्या, ते विहिरीतला सुद्धा पदर पैशाने सगळा गाळ काढलाय, हे केलंय सगळं। प्रशासनानं हा तलाव दुरुस्ती करणं अपेक्षित होतं। त्याचबरोबर या ठिकाणी जी जमीन शेतकऱ्याची वाहून गेली होती त्याला मदत मिळणं सुद्धा अपेक्षित होतं। त्याचबरोबर 100 ते 150 हेक्टरवरची जमीन या ठिकाणी खरडून गेली होती, त्या लोकांना सुद्धा मनरेगाच्या माध्यमातून मदत मिळणं अपेक्षित होतं, परंतु कुठल्याही प्रकारची मदत मिळालेली नाही। त्याचबरोबर ज्या विहिरी या ठिकाणी बुजल्या होत्या त्या सुद्धा विहिरीला 30,000 काहीतरी अनुदान शासनाने जाहीर केलं होतं, परंतु त्याचाही एकही रुपया आणखी शेतकऱ्याला मिळाला नाही। संबंधित अधिकारी पंचनामे करून गेले, शेतकऱ्यांनी प्रस्ताव दाखल केले, परंतु सरकारची कुठेतरी ही उदासीनता आहे। ते उदासीनता झटकून सरकारनं या ठिकाणी हात मोकळे सोडून शेतकऱ्यांना मदत करावी हीच अपेक्षा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।